नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींना गुड न्यूज आहे। या ठिकाणी डिसेंबरचे पैसे आता खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्या संदर्भात आदितीताई तटकरे यांनी महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत। त्यांनी त्यांच्या एक्स चॅनलवर या माध्यमातून मेसेज करून सर्व आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। मग आपण त्यांच्या एक्स चॅनलवर याविषयी माहिती बघू शकतो। त्यांनी या ठिकाणी सांगितले आहे की महिला सशक्तीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकत आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे चालू आहे। विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आजपासून पुन्हा सुरू करून दुसऱ्या टप्प्यात सुमारे 67,92,292 भगिनींना डिसेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। बघा, या ठिकाणी त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की 67,92,292 भगिनींना डिसेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। बघा, 2:54 मेसेज आहे। 24 डिसेंबर 2024 रोजीचा हा मेसेज आहे। कोणतीही खोटी बातमी नाही। म्हणजे आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत एवढ्या 67,92,292 भगिनींच्या खात्यावर हे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। आज पुन्हा सुरू करून पहिल्या टप्प्यात आधार सीडिंग राहिल्यामुळे ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नव्हते, बघा पहिल्या टप्प्यात काही महिलांचे आधार सीडिंग नव्हते, बँक अकाउंट हे लिंक नसल्यामुळे त्यांना पैसे जमा झाले नव्हते, अशा 12,87,503 भगिनींना सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुद्धा आजपासून या ठिकाणी सुरू झालेली आहे। मग अशा पद्धतीने आता लाडक्या बहिणींना मागील पण राहिलेल्या लाडक्या बहिणींना आणि डिसेंबरच्या महिन्याचे पण पैसे या ठिकाणी आता लाडक्या बहिणींना हे मिळणार आहे। जी प्रक्रिया आहे ती आजपासून पुन्हा सुरू करून टप्प्याटप्प्याने पात्र भगिनींना सन्मान निधी वितरित करण्यास सुरुवात झाली आहे। म्हणजे या ठिकाणी टप्प्याटप्प्याने या ठिकाणी भगिनींना म्हणजे लाडक्या बहिणींना हे पैसे मिळणार आहे। मग ही योजना का विशेष आहे तर आर्थिक आधार महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबांना स्थैर्य देण्यासाठी, तसेच सन्मानाचा भाव केवळ निधी देण्यापुरती ही योजना मर्यादित नसून महिलांच्या आत्मसन्मानाला प्रोत्साहन देणारी आहे। तसेच सशक्तीकरण महिला स्वावलंबी बनवण्याचे प्रामाणिकपणे प्रयत्न जो त्यांच्या जीवनाचा स्तर उंचावण्यास मदत करेल। मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी सुरू झालेल्या या उपक्रमाचा आजचा टप्पा पूर्ण करताना महिलांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून मन भरून येतं। हा निधी त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवेल अशी आशा आहे। मग अशा पद्धतीने महत्त्वाचा या ठिकाणी अपडेट या ठिकाणी आदितीताई तटकरे यांनी दिली आहे।